प्रमाणे आम्ही इथे येतो सर्व आमचे ग्रामस्थ टोळवाडी आणि मित्रमंडळ आणि मुंबई मित्रमंडळ पण आलेले आहेत. तर ह्या होळीच्या सणानिमित्त आज आम्ही जवळजवळ 20 किलोमीटर रानामध्ये आलेलो आहोत, पाळा पाचोळ्यामध्ये, आणि पुढे जाणार आहोत. अजून पुढे जाणार आहोत. पहा बरं, या रानात जाणार आहोत. तिथे एक 20 फुटाचा आंबा, बऱ्यापैकी कमीत कमी 25, 30, 70 लोक तरी एका टायमाला घेऊन खाली जाणार आहेत. हे वैशिष्ट्य आहे आमच्या गावाचं. तर आता या ठिकाणी आम्ही आता हळूहळू इथं थांबलेलो आहोत, सगळे मित्रमंडळ, आणि पुढे जाणार आहोत. फक्त राम मामा जे आहेत त्याच्यात ते प्रख्यात आहेत, आंबा तोड खरोखर. तर ते आता ते शोधकाम चालू आहे त्यांचा. तर ते मानच आंबा, हां, मेन म्हणजे मानच आंबा आहे तो. आता ते शोधतायत, तरी 25-20 फुटाचा असेल. तर ते आता शोधत तेवढ्याच पिरियडमध्ये आम्ही जाणार आहोत, कारण आता आम्ही एवढं वर चढून थकलोय, थोडं पाणी पितोय, आणि त्या पिरियडला आम्ही आता जाणार. यापैकी या कार्यक्रमाचे प्रोजेक्ट प्राप्त काय शिकत आहे गोदरेज पंचरत्न ताजा पुदिनारा पिंटू जुनो मस्ती आणि बनेन अजिबात धुवू नका, कारण घाण वास मारेल. ऑइल दाखव. त्याच्यामध्ये आम्ही सोबत एक आणलेली आहे, ही पहा, खास नेहमीच या आणि आपला हृदय टसटसीत ठेवा. एक दिवशी जांभळीच्या झाडाखाली जा. आणि ते तिकडे अजून एक दुसरे आणलेले आहे, हे बघा, लपून छपून ठेवले, कुणाला माहित नाही. ही जांभळाची आहे, कारण जांभळीच्या झाडाखाली जायचं आहे म्हणून जांभळी पियायची. आणि ते तुम्ही नेहमी म्हणता ना काय, की जर का जंगलात आल्याच्या नंतर पाणी संपल्याच्या नंतरला ते काय करायचं असतं? हा, ठुकी गिळायची. ही ठुकी गिळल्यानंतर त्याच्यात भरपूर काय काय असतं, आणि ठुकी गिळल्यानंतर संडासला साफ होते. मेन म्हणजे सकाळी उठल्या ती ठुकी गिळायची असते, कारण पारोची ठुकी जर कोंबड्यांना आपण टाकली तर कोंबडी फडफडून मरती, आणि तांदूळ टाकले तरी ते फडफडून मारतात. त्याच्यापेक्षा ते जे फडफडून गेली कोंबडी आपण कापायची आणि मनसोक्त दारू संगत खायची.